कोल्हापूर महानगरपालिकेच्या हद्दवाढीमध्ये समावेश होणाऱ्या संभाव्य यादीमधील मौजे शिरोली तालुका हातकणंगले या गावचं नाव वगळून शिरोली गावासाठी स्वतंत्र नगर परिषद मंजूर करावी अशी मागणी कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांच्याकडे हातकणंगलेचे माजी आमदार डॉक्टर सुजित मिंचेकर यांनी केली। यावेळी याबाबत लवकरच जिल्हास्तरीय बैठक बोलावू अशी ग्वाही त्यांनी दिली। शिरोली गावच्या लोकसंख्येमध्ये झपाट्याने वाढ झालेली आहे। तसेच येथील औद्योगिक वसाहतीस नोकरीस आलेले कामगार व लघु उद्योगात उतरलेले उद्योजक हे त्या गावचे स्थायिक झाल्यानं विस्तारित झालेल्या शिरोली गावच्या अनेक भागात सुविधा देताना ग्रामपंचायतीलाही मर्यादा येतात। त्यामुळे या गावांमध्ये नगर परिषद स्थापन व्हावी यासाठी सदर ग्रामपंचायतीनं आवश्यक त्या शासनाच्या निकषाप्रमाणे सर्व कागदपत्रांची पूर्तता करून संबंधित विभागाकडे प्रस्ताव पाठवलेला आहे। याउलट या गावाचा कोल्हापूर महापालिकेच्या हद्दवाढीमध्ये समावेश करण्यात आला तर या गावातून गोळा होणारा विविध कर हा गावच्या विकासासाठी न वापरता शहराच्या विकासासाठी वापरण्याची भीती असल्यानं त्या गावातील नागरिकांचा महापालिकेमध्ये समावेश होण्यास तीव्र विरोध आहे। त्यामुळे जनतेचा विरोध लक्षात घेता शिरोली गावाचा समावेश कोल्हापूर महानगरपालिकेच्या हद्दवाढीमध्ये न करता सदर गावातील लोकसंख्या लक्षात घेता या ठिकाणी नगर परिषद करावी अशी मागणी हातकणंगलेचे माजी आमदार डॉक्टर सुजित मिंचेकर यांनी पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे। यावेळी याबाबत लवकरच जिल्हास्तरीय बैठक घेऊन योग्य ते मार्ग काढू असं आश्वासन त्यांनी दिलं। यावेळी त्यांच्यासोबत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हा प्रमुख संजय चौगुले, जिल्हा परिषदेचे माजी शिक्षण सभापती प्रवीण यादव, शिरोलीचे ग्रामपंचायत सदस्य शिवाजी पाटील, विजयराव पवार, अशोक खोत, सर्जेराव माने, सिद्धू पुजारी उपस्थित होते। मराठी न्यूजसाठी शिरोलीहून विनोद शिंगे।